माळेगाव कारखान्यात 500 कोटींचं आमिष दाखवलं गेलं। माळेगाव कारखाना निवडणुकीवर संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा। जनशक्तीचा चमत्कार म्हणजे निवडणुकीचा निकाल। माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा विजय झाल्यानंतर रंजन तावरेंची कोपरखळी। तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना भाजपच्या बबनराव लोणीकरांची मगरुरी। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईलही सरकारमुळेच, बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। लोणीकर महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतात। लोणीकर जनतेला मोदींच्या चरणातले दास समजतायत। संजय राऊतांकडून बबनराव लोणीकर यांचा समाचार। ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती। लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे। अंबादास दानवेंचं बबनराव लोणीकरांवर टीकास्त्र। तर तुमची आमदारकी, नेतेगिरी, तुमचे कपडे, बूट आणि गाडीतील डिझेलही जनतेमुळे। दानवेंचा लोणीकरांवर घणाघात। माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान। लोणीकरांना महाराष्ट्रानं जागा दाखवायला हवी। लोणीकरांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचा निशाणा। बबनराव, हे वागणं बरं नव्हं। तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा। जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे। सुषमा अंधारेंची टीका। जनता कष्टाने कमवून खाते, तुम्ही भ्रष्टाचार करून खातात। अंधारेंकडून निशाणा। बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा त्यांच्या पक्षाचे विचार दर्शवते। भाजप नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का? रोहित पवारांची परखड टीका। बबनराव, तुमचा पगार सुद्धा जनतेच्या टॅक्समधून येतो, ज्यातून तुम्ही सर्व काही घेता। मेहबूब शेख यांची टीका। तर या सडक्या मानसिकतेतून बबनराव लवकर बाहेर यावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। शेख यांच्याकडून लोणीकरांचा समाचार। भास्कर जाधवांनी स्टेटसला ठेवलेली वाक्य इंटरेस्टिंग। पूर्वीचे साहित्यिक असं अलंकारिक लिखाण करायचे। जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून संजय राऊतांचा टोला। तर त्यांनी पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा करावी। जाधवांच्या नाराजीवरून राऊतांचा सल्ला। ठेकेदारांसाठी नवे नवे प्रकल्प काढले जातात, त्यामुळे ठेकेदारांच्या माध्यमातून 50% दलाली सरकारच्या लोकांकडे येते। शक्तीपीठ महामार्गावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। आणीबाणीच्या वेळी शिंदे गोधडीत रांगत होते। राऊतांचा हल्लाबोल। तर ज्यांच्यामुळे आणीबाणी लावावी लागली ते आता सत्तेत। याच लोकांचे हस्तक म्हणून शिंदे आता काम करताय। राऊतांची टीका। वाढवण बंदराच्या ड्रोन सर्व्हे विरोधात ग्रामस्थ आक्रमक। समुद्राला भरती येत असताना स्थानिकांचं पाण्यात आंदोलन। पालघरमध्ये पोलीस आणि स्थानिकांमध्ये राडा। वाढवण बंदराच्या ड्रोन सर्व्हे विरोधात ग्रामस्थ आक्रमक। ड्रोन सर्व्हेचे पॉइंट असलेले कापड स्थानिकांनी खेचून फाडले। एका अडाणीसाठी फडणवीस मराठी लोकांवर अन्याय करत आहेत। गावकरी त्यांच्या जमिनी द्यायला तयार नाहीत, तरीही आज दुसऱ्या दिवशीही पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचं सर्वेक्षण सुरू। संजय राऊतांचा ट्विट करत निशाणा। एससीओ बैठकीत राजनाथ सिंहांनी मांडला पहलगाम हल्ल्याचा मुद्दा। द रेजिस्टंट फ्रंटकडून निर्दोष भारतीयांवर हल्ला। धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। लष्कर-ए तोयबा दहशतवादी संघटनेचा भाग। द रेजिस्टंट फ्रंट, राजनाथ सिंहांचं विधान। एससीओ बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला सुनावले खडे बोल। काही देश दहशतवादाला खतपाणी घालतात, एससीओनं त्यांचा निषेध करावा। पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोरच राजनाथ सिंह यांनी सुनावलं। गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। चिखली, नवसारी येथे पावसामुळे नद्यांना पूर।